कम टू द पॉईंट. आपण म्हणतो की एखादा जवान जर भरती झाला त्याला त्या पर्टिक्युलर फोर्सचा एक ब्रँड मिळतो. मग जेव्हा तो ब्रँडेड होतो त्यावेळेला लोकल लँग्वेज मध्ये सांगायचं अपने अवकाश से ज्यादा उसको कुछ मिल जाता है भारी ताकदों के द्वारा. भारी ताकद इट मीन्स मोठे मोठे रिश्तेदार त्याच्याकडे यायला लागतात. जे लोक त्याच्या घरचं पाणी पित नव्हते ते म्हणतात ताई आमच्या घरची मुलगी करून द्या. मग त्याला त्याच्यापेक्षा हायर क्लासची मुलगी मिळते. हे अंडरस्टूडच आहे. त्याला हायर क्लासची मुलगी मिळते. आता याच्या घरात शौचालय नाही, मग काही त्यांना हम तो झोपडी में रहते तुम तो महिलों की राणी, अशा प्रकार होतो. मग कसं तरी त्या मुलाचं लग्न होऊन जातं, कारण त्याला एक ब्रँड आहे ना, BSF, CRPF, ITBP. त्या ब्रँडमुळे त्याचं लग्न त्या मुलीशी होऊन जातं. मग त्या मुलीचे विचार आणि याच्या परिवाराचे विचार मॅच होतील का साहेब? काय ती 18 वर्षापर्यंत एका वेगळ्या माहोलमध्ये पडलेली असते आणि हा जवान बॉर्डरवर ड्युटी करतो. हा समजा तिला फॅमिलाइज करू शकतो, माझा जवान इतका अक्षम नाही, तो सक्षमच आहे, पण त्याला सुट्टी किती मिळते? त्याला फक्त महिना, 2 महिना, 15 दिवस, याच्यापेक्षा जास्त त्याला सुट्टी मिळत नाही. मग तो फॅमिलाइज होऊ शकत नाही. मग तो जातो काश्मीरला ड्युटीला, राहणारा तो खानदेशातला. मग हळूहळू त्याला फोन यायला लागतात, घरामध्ये क्रायसिस सुरू होतात. अंडरस्टूड आहे. विचार मॅच होत नाही ना साहेब, विचार मॅच होत नाही. मग एकदा बहिणीचा फोन येतो, वहिनीने असं केलं. मग भावाचा फोन येतो, वहिनीने असं केलं. मग पत्नीचा फोन त्याला, तुझी बहीण अशी, तुझी माय अशी, तुझा भाऊ असा. मग मेंटल डिप्रेशन असं क्रिएट होतं. सगळेच मेंटल डिप्रेशन फोर्सद्वारा क्रिएट होत नाही. मला चांगला अनुभव आहे, मी काउन्सिलर पण आहे. तर 50% जे डिप्रेशन असतात, 50% ज्या समस्या असतात फोर्समध्ये, त्या ओरिएंटेड फॅमिली असतात.